मग संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? अनेकदा सांगतो, संभाजी म्हणजे काय? ऐका, संभाजी म्हणजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा. सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे संभाजी राजा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे संभाजी राजा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे संभाजी राजा. आम्हा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे संभाजी राजा. आम्हा मराठ्यांना हिंदुत्वाची आलेली जाग म्हणजे संभाजी राजा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे संभाजी राजा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा. तुमचा आणि माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा. आपण काय म्हणतो? शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं तो कोणाची इच्छा? कोणाची इच्छा? श्रींची इच्छा. संभाजी महाराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांच्या संकल्पित तेच आमास करणे अगस्त्य. आपण म्हणलो हे राज्य व्हावं तो श्रींची इच्छा. मग श्री म्हणजे कोण रे पोरांनो? बारक्या पोरांनो, श्री म्हणजे कोण? पोरांनो, सैराट पिक्चर बघितला का? आवाज आला पाहिजे. बघितला का? जोरात बघितला का? आरची कुठल्या गाडीवरून आली होती? जोरात कुठल्या? बुलेट. बरोबर आहे. आरची कुणाबरोबर पळून गेली? जोरात कुठल्या? कुणाबरोबर पळून गेली? परशा. झिंग झिंग झिंगा झुके का नाही साला. 9 गुरुवारचा प्रसाद आहे. आता पोरांनो सांगा, मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? नाही सांगता येत आपल्या पोरांना. हे मातीचं दुर्दैव. सायंकाळी फक्त आपण मोबाईल हातात घेतला, आपल्या पोरांना नाही शिकवलं हा संभाजी राजा बरं का. लेका, तू जन्माला आलास ना, तरी तू जन्माला आल्यावरती जो श्वास घेऊन आलास ना, ते या माणसानं तुला भाल केले. आपण आपल्या मुलांना नाही शिकवलं. आजपासून संध्याकाळी 7:30 ते 8:30 टीव्ही बाजूला ठेवा, आपल्या पोराला सांगा शिवाजी म्हणजे कोण, संभाजी म्हणजे कोण, ताराराणी म्हणजे कोण. कळेल आपल्या पोरांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरणारी लढणारी पिढी जन्माला आली. किती आई बाप आहेत? छातीवरती हात ठेवून सांगा, दिवड मधले किती आई बाप आहेत? आपल्या पोराचं नाव कोणी शिवाजी संभाजी ठेवलं या 4 वर्षात? नाही ठेवत. नाही वाटत आपल्या गावात एखादा संभाजी जन्माला यावा, जो संभाजी आलेला या सगळ्या संकटाला कुठेतरी मागे सारेल. नाही वाटत आपल्याला. हे आपल्या मातीचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहिती आहे? नाही माहिती. पण संभाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आमच्या पोराला सांगावं लागत नाही संभाजी महाराज म्हणजे कोण, म्हणजे काय हो, यासाठी सांगावं लागत.